यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते, दृश्य आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह अशी येत आहे। त्याच्यामध्ये निलेश चव्हाण जो पळून जात होता त्यावेळची ही दृश्य आहे। तो रेल्वे मधून पळून जाताना दिसतोय आणि कशा पद्धतीने तो एका एसी कंपार्टमेंट मध्ये दिसतोय आणि तिथून तो पळून गेलेला होता आणि त्याच्यानंतर तो नेपाळ पर्यंत पोहोचलेला होता। मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। त्या आधीची ही दृश्य आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी गोविंद बाकडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गोविंद, आता निलेशला अटक झालेली आहे, मात्र त्याआधी तो कशा पद्धतीने पळून गेला होता ते दाखवणारी हे एक्सक्लुझिव्ह दृश्य दिसतात। नेमकं काय घडलं होतं, कधीचा हा व्हिडिओ आहे? खरं तर सगळ्यात आधी निलेश चव्हाण विरुद्ध जो पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता तो 22 मे रोजी दाखल झाला होता आणि दुसऱ्या दिवशी 23 मे पासूनच त्याचा फोन आणि तो दोघेही नॉट रिचेबल येत होते, म्हणजे पोलिसांना मिळून येत नव्हते। त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला शोधण्यासाठी म्हणून पथकं रवाना केली पुणे पोलिसांनी आणि दुसऱ्या दिवशी 24 मे रोजी निलेश चव्हाणच्या विरोधामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक स्वतंत्र गुन्हा दाखल केला बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी आणि पिंपरी चिंचवड पोलीस देखील त्याच्या मागावर होत आहे। मात्र तोपर्यंत हा निलेश चव्हाण 24च्या रात्रीच पुण्यातून पसार झाला आणि आपण बघतोय ही दृश्य जी आहेत ते एका ट्रॅव्हल्सद्वारे तो गोरखपूर पर्यंत पोहोचला आणि तिथून तो नेपाळ पर्यंत पोहोचल्याची त्या ट्रॅव्हल्सनी जी माहिती मिळत होती त्याच ट्रॅव्हल्सचा जो प्रवास करत होता त्याची ही दृश्य आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुंडाविरोधी पथक आणि त्याचबरोबर युनिट 4 जे क्राईम ब्रांच युनिट 4 आहे ही दोन्ही पथकं त्याच्या मागावर होती। नेपाळपर्यंत हे दोन्ही पथकं त्याचा अशाच पद्धतीने माग घेत त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्या आज सकाळी मुसक्या आवळलेल्या आहेत। निलेश चव्हाण अटक होणं ही महत्वाचीच बाब होती। मागील 10 दिवसांपासून तो अशा पद्धतीने गुंगारा देत होता, मात्र तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला याची सगळीच उत्सुकता अनेकांना होती। तर आता त्याचे जे मार्ग आहेत तो पुण्यातून दिल्लीकडे रवाना झाला, ते गोरखपूर मार्गे नेपाळपर्यंत पोहोचला आणि यासाठी त्यांनी बाय रोड म्हणजे तो वाहना बदलत गेला अशी माहिती मिळते। त्या पद्धतीचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सगळे पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत। मात्र हा सगळा प्रवास करत असताना तो कोणाच्या तरी संपर्कात होता आणि त्यामुळे त्याला हे सगळं सांगणार निश्चितच गोविंद थोडंसं थांबवते मी। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहे, त्याच्यामध्ये निलेश चव्हाण हा कशा पद्धतीने बॅग घेऊन पोबारा करताना दिसून येतोय। आधी पुण्यावरून तो दिल्लीला गेला, त्याच्यानंतर तो गोरखपूरला गेला आणि गोरखपूरवरून नेपाळच्या दिशेने तो जात होता। त्याच वेळेला पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, पण त्याच्या आधी तो कशा पद्धतीने पळत होता एका ट्रॅव्हल्स मधून तो प्रवास करत होता त्यावेळची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। याच निलेश चव्हाणनं वैष्णवीचं बाळ जिचा मृत्यू झाला आहे तिचं बाळ आपल्याकडे ठेवलेलं होतं आणि जेव्हा तो बाळ मागायला आले होते वैष्णवीचे आई वडील त्यावेळेला त्यांना धमकावलेलं होतं, पिस्तूलचा धाक दाखवलेला होता आणि त्यानंतर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा तो फरार कशा पद्धतीने होत होता ते आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून समजू शकणार आहे। त्याच्यामुळे आता या वेळेला त्याला कोणी मदत केली का हाही सवाल उपस्थित होतोय। मात्र बाय रोड तो कशा पद्धतीने फिरत होता, ट्रॅव्हल्स मधून पसार होत होता, पळून जात होता, त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। मात्र आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे।